हाय हॅलो नमस्कार. मी सुरेखा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर खूप दिवस झालं मी ब्लॉग केलेलं नाही, तर आज ब्लॉग करते. मी आज गावाला चाललेलं आहे. तर मी का ब्लॉग टाकू शकलं नाही आणि का केलं नाही ह्याचं कारण मी पुढे सांगते. सो ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. ब्लॉग आवडलं तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आम्ही गावाला चाललो आहे. आमच्या मिस्टर आम्हाला स्वारगेटपर्यंत सोडायला आलं होतं. तर त्यांनी आम्हाला बसमध्ये बसवून दिलं. त्यानंतर पिल्लूला थोडं हे होत होतं, मम्मी मला पण जायचं आहे गावाला असं म्हणत होता. पप्पाला पण ये म्हणत होता. तर त्यांनी आम्हाला सोडून परत रिटर्न घरी गेलो आहे. तर आम्ही तेवढंच प्रवास करायचं होतं गावाला. आमच्या मम्मीकडे चाललं होतं आम्ही. उन्हाळा सुट्टी आहे आता बाळाला, त्यामुळे आम्ही तिकडे चाललं होतं मम्मीकडे. तर हे 8 तासाचं जर्नी आहे आमच्या गावाला जायला. तर बसमध्ये दोन्ही पिल्लू आणि सगळं बॅग वगैरे मीच हँडल करायचं आहे. तर आम्ही सगळे चाललं होतं. तर इथं खुशी झोपून उठला आणि माझंसुद्धा टिकली वगैरे काढत होतं, ते काढून टाकलं आहे. त्यानंतर आम्ही मध्ये वगैरे थांबून तिथं त्यांना पण जेवण घातले. मी टिफिन घेऊनच गेलो होतो. त्यानंतर आम्ही सोलापूरला आले. सोलापूरमध्ये येऊन तिथं आम्हाला पप्पा घ्यायला आलं होतं. तर बस चेंज करावं लागते. मला एकटीलाच थोडं हे होतं म्हणून पप्पा आलं होतं. तर पप्पा आले आणि आम्ही चाललो आहे आता गावाकडं. तर गावाकडच्या वातावरणाने मस्त असं हिरवगार होतं सगळीकडे शेतामध्ये. तर ते बघून छान वाटलं. पण ऊन पण खूप जास्त असते गावाकडं. आमच्या गावाकडे जास्त असते. आता कुशीला आहे ना, आम्ही इथं छोटंसं गाव आहे, तिथं कपडे घ्यायला आले. थोडं मोठंच दुकान आहे, गाव छोटं असले तरी पण ना. तर तिथं आम्ही आता कपडे घ्यायला आलो आहे कुशीला. मी आणि माझे पप्पा आलं होतं कपडे घ्यायला. तिथे एंट्रन्सला चहा पण ठेवलं असते. मी चहा पण पिले तिथं. त्यानंतर खुशीला कपडे घ्यायला आले. तर त्याला कपडे घेतले, 2 सेट घेतले. तिथं खूप स्वस्त कपडे भेटतात. ते एक मिडी आणि खाली स्कर्ट येते त्याचं घेतलं होतं. खूप सुस्त झालं होतं, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू केलं नाही आहे. हे नेक्स्ट डेचं ब्लॉग कंटिन्यू करत आहे मी. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. इथं खूप छान सकाळ झालेलं आहे. किती छान वातावरण दिसत होतं. व्ह्यू पण खूप छान वाटत होतं. तर हे आहे आमच्या माहेरचं शेती. ते ऊसच आहे शेतात आणि हे कोथिंबीर पण टाकले पप्पा. आता मी इथं दादा ह्यांना सगळं अंगणला पाणी वगैरे टाकून झाडून घेतले त्यांनी. त्यानंतर मी रांगोळी टाकले असं सिंपल. त्यानंतर पूजा पण करून घेतले दरवाजाचा असं हळदी कुंकू. आणि त्यानंतर मी पण रेडी झाले आणि माझ्या पिल्लूला पण रेडी केले. तर त्याचं जेवण वगैरे झालं होतं. तर आता आमचं सगळं रेडी झालं आहे. खुशी पण रेडी झाले. त्याच्या मावशी त्याला हे गजरा बनवून दिले. आता आम्ही आमच्या काकाच्या घरी आले. तिथं आमच्या काका ते बैलला आंघोळ घालत होतं. तर ते एक क्लिप छान वाटते म्हणून ते पण कॅप्चर केलं मी. त्यानंतर आमच्या काकूला पण सोबत घेऊन जायचं होतं आम्हाला, त्यामुळे थांबलं होतं आम्ही इथं. आमच्या सगळ्या आवरून आता आम्ही मंदिरला आले. तिथं हनुमान मंदिरमध्ये फोडत असतात. हे माझं छोटा भाऊ आहे. सात्विक कुठे आहे? कुठे आहे सात्विक?
दात फोडायचा कार्यक्रम म्हणजे खूप मोठं काय नसतंय. त्याचा मामा कधी तेव्हा त्याचं दात येते ना खुशीचं, तेव्हापासून बघितलेलं नाही आहे. तर वरच्या दात आतले तर त्याचा मामा बघायचा नाही आहे जोपर्यंत दात फोडत नाही तोपर्यंत. त्यामुळे असं शाल धरले ते आडवा, त्याचं साईडला त्याचा मामा बसले. इथं आमच्या काकी हळदी कुंकू लावून कपडे वगैरे देते. तर कपडे त्याला घालते. आता कपडे घालून थोडं चिडचिड करत होतं ते. तुमच्याकडे पण हे शास्त्र करतात का? मला तर माहीत नाही हे कशासाठी करतात, का करतात, काय रिझन, हे सगळं काहीच माहीत नाही मला. आधीपासून ते आमच्या पप्पा, आमच्या सासूबाई वगैरे करत असते, त्यामुळं ह्याला पण करायला सांगितलं, त्यामुळं मी केलं आहे. मला तर ह्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही. जर तुम्हाला माहिती असले तर मलासुद्धा सांगा कमेंटमध्ये. ते आमच्या आधीपासून करत होतं म्हणून केलं आहे. सात्विकला पण वरचं दात आलं होतं, त्याला पण केलं आहे. त्यानंतर खुशीला पण वरचं दातच आलं आहे, त्यामुळे तिला पण केले. तर काय नाही, फक्त एक चांदीचं वाटी म्हणून लागते ते काय प्युअर चांदी नसते, तरी पण सुद्धा ते चांदीचं वाटी म्हणून ती एक छोटे वाटी लागते. तर ते 100 रुपयाला वगैरे मिळाले आम्हाला. त्यानंतर खुशीला सुद्धा कपडे घ्यायचे असते त्याचा मामा, आणि त्याच्या मामाला आम्ही सुद्धा कपडे घेतले. त्यानंतर आहे ना मला सुद्धा साडी घेतले. सात्विकचं पप्पा आलं नव्हतं तर त्यांना पण कपडे घ्यायचं असते, असं असते ते. पण त्यांचं पप्पा आलं नव्हतं. तिथंच पुण्यामध्ये राहिलं त्यांनी, कारण आहे ना त्यांचं ऑफिस असते, त्याचं मीटिंग असते आणि त्यांचं ऑफिसला जावं लागतं. वीकमध्ये 2 दिवस जावं लागते त्यांना. त्यामुळे ना त्यांनी येऊ शकलं नाही आहे, कारण तिकडं आमच्या गावाकडे ना लाईट पण खूप कमी असतात. आता आहे ना त्याचा मामा दात फोडत होता, खुशी रडत होता. थोडं असं झाकल्यासारखं करायचं. तर आता झालंय ते आतमध्ये ठेवायचं असते हनुमान मंदिरपाशी, तिथंच ठेवा लागते. ते घरी घेऊन जायचं नाही आहे, त्यामुळे ना तिथंच ठेवले आम्ही. कोण घेऊन सुद्धा जात असते, पण आम्ही नाही घेतलं. त्यानंतर आहे ना मला सुद्धा साडी नेसलं. काकीने आणलं होतं क्रीम कलरचं साडी, आणि पप्पा हिरवा कलरचं साडी घेतलं होतं. तर आता साडी नेसलं आहे मला पण. त्यानंतर आहे ना खुशीला आहे ना पिंक कलरचं मिडी त्याच्या स्किन टोनला खूप छान दिसत होतं. त्यानंतर मी सुद्धा असा वरच्यावर साडी नेसून घेतले. तर चेंज करत वाटत नाही आहे, त्यामुळे वरच्यावर असं नेसून घेतलं. आमच्या काकी त्यानंतर माझं ओटी भरायला घेतले, ओटी भरून घेतला. त्यानंतर आहे ना त्याच्या मामाला पण आयर केले, असं पॅन्ट शर्ट वगैरे दिले त्यांना पण. त्यानंतर आहे ना सगळं करून म्हणजे मम्मी पप्पा आणलेलं ते पण ग्रीन कलरचं साडी मला असं हातात दिलं होतं, कारण हे नेसलं होतं त्यामुळे ते हातात दिले. आणि इथं सात्विक त्यांच्या मामाला कपडे देत होता. ते सगळं झाल्यानंतर आम्ही दुसरं मंदिर आहे तिकडं पण पाया पडायला गेलो आहे. तिकडं पाया पडून घरी जाऊन जेवण केलं आहे. तर आता मी सांगते मी का रोज ब्लॉग टाकूच शकत नाही आहे. तर हे ना माझं 2 पिल्लू आहे. आता सध्या एक बाळाला 4 वर्ष कंप्लीट होत आले आणि एका बाळाला 1.5 वर्ष झालेलं आहे. तर त्यांच्यासोबत मला शूट करायचं होत नाही आहे, कारण मला आहे ना बॅक पेनचा खूप इश्यू आहे, त्यामुळे सध्या ब्लॉग करायचं कमी केलं आहे. तर ब्लॉग करायला मला सो मी नक्कीच पुढे कंटिन्यू करायला प्रयत्न करते ब्लॉग करायचा. मला खूप आवड आहे ब्लॉग करायचं. पण कोणत्या कंटेंटचा हवा आहे व्हिडिओ ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर खूप छान व्हिडिओ करायला मदत होते. सो नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचं सपोर्ट पाहिजे आहे, थोडं सपोर्ट करा. नवीन चॅनल आहे माझं, मला काही एवढं एक्सपिरियन्स नाही आहे व्लॉग करायचं. सो आय होप तुम्हाला हे व्लॉग आवडलं असेल. व्लॉग आवडलं तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी भेटेन माझं नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.